Hello 11th Commerce Secretarial Practice students. Chapter number 4 documents related to काय फॉर्मेशन ऑफ कंपनी. कंपनीच्या डॉक्युमेंट्स रिलेटेड संदर्भातील फॉर्मेशन संदर्भातील आपण डॉक्युमेंट्स पाहत होतो. त्यामधील फर्स्ट नंबर मेमोरंडम ऑफ असोसिएशन आपण सुरू केलं होतं, ज्याला शुद्ध मराठीमध्ये घटनापत्र असं म्हणतात. त्यामधील आपण क्लॉजेस सुरू केले होते. त्यामध्ये एकूण टोटल क्लॉजेस ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन यामध्ये फर्स्ट क्लॉज होता नेम क्लॉज, त्यानंतर सेकंड होता अड्रेस क्लॉज, थर्ड नंबरचा होता ऑब्जेक्ट क्लॉज, फोर्थ नंबरचा होता लॅबिलिटी क्लॉज, फिफ्थ नंबर कॅपिटल क्लॉज आणि लास्ट नंबर होता सबस्क्रिप्शन क्लॉज. अशा प्रकारचे क्लॉजेस त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये मेन्शन असले गेले पाहिजे. आणि या क्लॉजेसला अल्टर करायचा असेल, चेंज करायचा असेल, तर बदल करायचा असेल तर त्या क्लॉजेस मध्ये काय टर्म्स आहेत, काय कंडिशन आहेत या संदर्भातील इन्फॉर्मेशन आपण या क्लॉजेस संदर्भातील सुरू केली होती. त्यामध्ये फर्स्ट नंबर आपण नेम क्लॉज घेतला होता, जो कोणताही कंपनीचं नेम सिच्युएटेड करायचं म्हणजे ठरवायचं आहे ते कंपनी स्थापन होताना, त्यावेळेस ते नेम कोणता एस्टॅब्लिश होताना तो नेम कशा एक स्पेसिफिक आयडेंटिफिकेशनचा नेम असलं गेलं पाहिजे. त्यानुसार कसल्याही सोसायटीला व्हायलेन्स होता कामा नये, पीपल्सला व्हायलेन्स होता कामा नये, कुठल्याही प्रकारच्या त्या व्यक्तीच्या नुसार त्यामध्ये चेंजेस करताना तो वर्ड यूज करताना कशालाही प्रकारचं हार्मफुलनेस होता कामा नये, अशा प्रकारचे वर्ड्स वापरले गेले पाहिजे. त्यामध्ये महत्त्वाच्या आपल्यासाठीच्या नेमसाठीच्या संदर्भातील तीनच गोष्टी आहेत. एक आहे त्यामध्ये जर इन केस पब्लिक लिमिटेड जर कंपनी असेल तर आफ्टर कंपनी वर्ड नंतर कंपनीच्या नावानंतर पब्लिक लिमिटेड असेल तर त्या ठिकाणी लिमिटेड हा वर्ड वापरला पाहिजे. जर पब्लिक कंपनी असेल तर कंपनीच्या नेम नंतर, नेम आफ्टर नंतर कोणता वर्ड, लिमिटेड हा वर्ड वापरला गेला पाहिजे त्या ठिकाणचा. म्हणजे टाटाची कंपनी आहे, टाटा ही पब्लिक कंपनी आहे, तर त्या टाटाच्या नंतर काय तर टाटा लिमिटेड कंपनी, याचाच अर्थ ती पब्लिक कंपनी आहे हे असं आपण समजू शकतो. त्यासाठी काय वापरण्यात आलंय, पब्लिक कंपनी असेल तर लास्ट नेम वर्ड कोणता असला गेला पाहिजे, लिमिटेड. आता हा झाला पब्लिक संदर्भातील. आणि तोच जर प्रायव्हेट कंपनी असेल तर त्या संदर्भातील काय असले गेले पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड. कोणता वर्ड असला गेला पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड. आता माझ्या नावाची कंपनी असेल, मी प्रायव्हेट रित्या चालवत असेल म्हणजेच खाजगीरित्या, तर माझं नाव सुरेंद्र आहे, याचाच अर्थ त्यानंतर काय येईल, प्रायव्हेट लिमिटेड. पब्लिक असेल तर वर्ड कोणता वापरला पाहिजे, लिमिटेड. आणि प्रायव्हेट असेल तर कोणता वर्ड वापरला पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर जर थर्ड नंबरची कंपनी असेल, वन पर्सन कंपनी असेल, एका व्यक्तीची कंपनी असेल तर कंपनीचं नेम झाल्यानंतर इन ब्रॅकेट मध्ये ओपीसी हा वर्ड वापरला पाहिजे तो कंपनी नेम संदर्भात. ओपीसी मीन्स वन पर्सन कंपनी. अशा प्रकारे नेम त्या संदर्भातील सिच्युएटेड करताना, ठरवताना कंपनीसाठीचे तीन महत्त्वाचे पॉइंट्स त्या ठिकाणी आहेत. तर कोणता आहे, फर्स्ट नंबर पब्लिक कंपनी असेल तर त्या ठिकाणचा नेम नंतरचा आफ्टर वर्ड कोणता असला पाहिजे, त्या ठिकाणचा लिमिटेड, एलटीडी त्याचं शॉर्टकट आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट कंपनी असेल तर कोणता वर्ड वापरला पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड. आणि वन पर्सन कंपनी असेल तर कंपनीचं नेम नंतर इन ब्रॅकेट ओपीसी हा वर्ड यूज करण्यात आला गेला. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे या नेम क्लॉजेस मध्ये जर अल्टरेशन करायचं असेल, चेंज करायचा असेल, तर बदल करायचा असेल तर त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन. अल्टरेशन ऑफ नेम क्लॉज काय आहे, त्यामध्ये अ कंपनी मे चेंज इट्स नेम एनी टाइम. कंपनी आपलं कंपनीचं नेम एनी टाइम चेंज करू शकते, परंतु काय नेमकं आहे, फर्स्ट ऑन इट्स ओन स्वतःची असेल तर तो चेंज करू शकतो. त्यानंतर सेकंड नंबर ऑन इट्स कन्वर्जन फॉर, कन्वर्जन फ्रॉम पब्लिक कंपनी टू प्रायव्हेट कंपनी और व्हाइस वर्सा. काय म्हणण्यात आलेलं आहे, पहिल्यांदा म्हणलाय अल्टरेशन करायचं असेल तर ऑन इट्स ओन स्वतःच्या इच्छेनुसार तो बदल करू शकतो. किंवा सेकंड नंबरची काय आहे, ऑन इट्स कन्वर्जन
on its conversion from public company to private company or private company to public company, vice versa. जसं आता एक स्टुडंट आली होती, एसपी ला और काय हो, एसपी ला और काय मॅथ, एसपी तील विद्यार्थी मॅथ मध्ये, मॅथचा विद्यार्थी एसपी मध्ये, काय नेम चेंज झालं, सब्जेक्ट नेम चेंज झालं, और वाइस वर्सा, इकडचा तिकडे किंवा तिकडचा इकडे. तर आपल्या याच्यात काय आहेत, दोन कंपन्या आहेत. प्रायव्हेट कंपनीचं नेम पब्लिक मध्ये द्यायचं असेल तरी बदलू शकतो, किंवा पब्लिक कंपनीचं नेम प्रायव्हेट मध्ये यायचं असेल, किंवा और वाइस वर्सा, जसं त्याला अल्टरेशन असेल तसंही तो बदल करू शकतो. लक्षात काय आहे, काय म्हणलंय, कन्वर्जन करणे, म्हणजे कन्वर्ट करणे म्हणजे काय, हस्तांतरण होणे, बदल होणे, इकडचा तिकडे जाणे आणि तिकडचा इकडे येणे, कन्वर्जन म्हणले, बदल करणे, हस्तांतरण करणे. कशामध्ये, तर पब्लिकचं प्रायव्हेट, प्रायव्हेटचं पब्लिक कंपनी, ऑन इट्स वाइस वर्सा, जसं असेल तशानुसार तो चेंज करू शकतो, अल्टर करू शकतो. थर्ड नंबर आहे, on the direction of the central government if it is of the opinion that the name is similarly to the name of an already existing company or similar to registered trademark. परंतु काय म्हणण्यात आले, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डायरेक्शनने जर ती कंपनी प्रायव्हेट कंपनीमध्ये नाव एक असेल, प्रायव्हेट कंपनीमध्ये टाटा लिमिटेडची कंपनी असेल आणि तिला नेम चेंज करून पब्लिकमध्ये यायचं असेल, त्यावेळेस सेम कंपनीचं नेम झालं, याचा अर्थ चेंज होऊ शकत नाही. त्यावेळेस काय करावं लागतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काय म्हणले, डायरेक्शन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इट द ओपिनियन दॅट द नेम इज सिमिलर टू द नेम ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग कंपनी. पूर्वीच्याच कंपनीचं नेम जर तसंच असेल तर त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या ॲडवाइसनुसार त्यामध्ये बदल करता येऊ शकतो, त्यावेळेस बदल करता येऊ शकतो, अदरवाइज करता येत नाही. जर वाइस वर्सा करायचं असेल, जर ती कंपनी प्रायव्हेट मध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल, म्हणजे पूर्वीच स्थापन झालेली असेल, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. त्यानंतर नेम क्लॉज कॅन बी अल्टर्ड बाय पासिंग स्पेशल रेझोल्युशन इन द जनरल मीटिंग ऑफ अ कंपनी. नावात जर चेंज करायचं असेल, जसं आपल्या नावाचं चेंजेस संदर्भातील माहिती सांगितली, त्याच प्रमाणात कंपनीच्या नेममध्ये जर अल्टर करायचा असेल तर एक स्पेशल रेझोल्युशन, आता त्याच्या पुढे जावं लागेल, स्पेशल रेझोल्युशन ॲट द जनरल मीटिंग, ॲट द जनरल मीटिंग ऑफ अ कंपनी, म्हणजे कंपनीची जनरल मीटिंग, सर्वसाधारण सभा मीटिंग कंपनीनं बोलवावी लागते, त्यामध्ये रेझोल्युशन ठेवावा लागतो. रेझोल्युशन याचा अर्थ प्रस्ताव ठेवावा लागतो की असा असा आम्ही बदल करत आहोत, आणि त्यानुसार मग त्या कंपनीचं अल्टरेशन होतं, चेंज होतं, बदल आले लक्षात. म्हणजे कुठलीही गोष्ट अचानक होऊ शकते, उद्या सुट्टी आहे मी इथं म्हणलो, शक्य आहे ते, काय करावं लागतं, हेड ऑफ द पर्सन कोण आहे तिथं जावं लागतं, प्रिन्सिपल्सकडे, त्यांनी सगळ्यांची मीटिंग घ्यावी लागते, आणि मग अशा अशा कारणामुळे आपण सुट्टी देत आहोत, म्हणजेच एक रेझोल्युशन ठेवावं लागतं, ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, म्हणजेच काय ठेवावं लागतं, प्रस्ताव ठेवावा लागतो, नोटीस द्यावी लागते, मग ती अप्रूव्ह होती. म्हणजेच त्याच पद्धतीनं कंपनीला जनरल मीटिंग म्हणजेच सर्वसाधारण सभा बोलवावी लागते, त्या सभेमध्ये ते रेझोल्युशन म्हणजे प्रस्ताव ठेवावा लागतो, आणि देन कॅन बी द चेंज ऑफ द नेम कंपनी. काय म्हणलेलं आहे, नेम क्लॉज कॅन बी अल्टर्ड, नेम क्लॉज कधी अल्टर होऊ शकतो, बाय द पासिंग अ स्पेशल रेझोल्युशन इन द जनरल मीटिंग ऑफ द कंपनी. कंपनीच्या जनरल मीटिंग मध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये एक विशेष स्पेशल रेझोल्युशन
घेऊन तो पास झाल्यानंतर मग कंपनीचा नेम अल्टर करू शकतो. आपण मुद्दाम एक एक्झाम्पल देतो लवकर लक्षात राहण्यासाठी. शुभमंगल सावधान का देतो तर याच्यासाठी देतो. आपल्याकडे घरी प्रपोजल येतं, मुलगा पसंत आहे का, मुलगी पसंत आहे का, मग पोहे खायला जाऊत आपण. मग प्रपोजल जनरल मीटिंग आपल्या घरातील होते, कसा आहे काय आहे, मग तो प्रस्ताव ठेवला जातो आणि तो पास झाल्यानंतर होतं. त्याच पद्धतीने कंपनीचं काय आहे, जनरल मीटिंग बोलवतो. त्या जनरल मीटिंगमध्ये स्पेशल रेझोल्युशन, एक विशेष प्रस्ताव कशासाठीचा, नेम अल्टर करण्यासंदर्भात, आणि तो अप्रूव्ड झाला, मंजूर झाला तर कंपनी चेंज करू शकते. अशा पद्धतीने या अल्टरेशन संदर्भातील आपण त्याची प्रोसेस केली आहे. नेम क्लॉज आणि त्या नेम क्लॉज नंतर अल्टरेशन ऑफ नेम क्लॉज. त्यानंतर आपल्याला सेकंड नंबरचा पुढचा क्लॉज घ्यायचा आहे, द ॲड्रेस क्लॉज. त्याच ॲड्रेस क्लॉजला काय म्हणण्यात आलेलं आहे, रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज. ॲड्रेस क्लॉज म्हणजे आपला पत्ता, जसा आपल्या प्रत्येकाचा पत्ता असतो, परंतु आपण पाहिले का कंपनीचा नेम आपण बुकवरती सुद्धा तुम्हाला सांगितलंय, बघितलात का तुमच्या नोटबुकवरती लिहिलेले असतो रजिस्टर्ड ऑफिस ॲड्रेस. रजिस्टर्ड झालेला नोंदणीकृत ऑफिसचा पत्ता ज्याला म्हणतात. आपण सर्वसाधारणपणे आपण विचारतो तुझं नेम काय, ॲड्रेस काय, हा पर्सनचा झाला, पण त्या कंपनीच्या संदर्भातील ऑफिस संदर्भातील आपण वाचतो प्रत्येक ठिकाणी असतं आपल्या बुकवर सुद्धा काय, रजिस्टर्ड ऑफिस ॲड्रेस. रजिस्टर्ड याचाच अर्थ नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता ज्याला म्हणतात. मग तो क्लॉजेस मध्ये कशा प्रकारे मेन्शन असला गेला पाहिजे, कोणत्या ठिकाणी तो ॲड्रेस रजिस्टर्ड व्हायला पाहिजे, या संदर्भातील कंपनी आपण काय पाहतोय, फॉर्मेशन ऑफ कंपनी. डॉक्युमेंट्स कशाचे, फॉर्मेशनचे. म्हणजे कंपनी आता एस्टॅब्लिश होत आहे, त्याचं नाव काय असलं पाहिजे, त्याचा पत्ता कुठला असला गेला पाहिजे, म्हणजे ॲड्रेस कुठला असला गेला पाहिजे, आणि ज्या ठिकाणी ती कंपनी आहे ते ॲड्रेस आहे, त्या ॲड्रेसला रजिस्टर्ड ऑफिस ॲड्रेस असं म्हणतात. तर अशा संदर्भातील ओव्हरऑल आपण इन्फॉर्मेशन पाहतो. कंपनी एस्टॅब्लिश व्हायला लागली आता, बरोबर आहे, त्या संदर्भातील लागणारे वर्किंग पाहतोय. तर